अगदी महत्त्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न तुम्ही मला विचारलात. या संदर्भात मी असं सांगेल की आसखेड धरणग्रस्ताचा हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार पदाच्या काळात सुरेश भाऊंनी या धरणग्रस्ताचे प्रश्न सुटावेत म्हणून जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर करंजविहिरी इथे मीटिंग घेतली. वेळोवेळी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाऊंनी अनुदान मिळवून दिलं. ते शासन दरबारी जाऊन भाऊंनी अनेक वेळा हेलपाटे मारले आणि धरणग्रस्त यांचा पुनर्विचनाचा प्रश्न हा 100% मार्गी 90% भाऊंनी मार्गी लावलेला आहे. प्रयत्न केले 90% सोडवण्याचा प्रयत्न भाऊंनी केलेला आहे. आता तुम्ही 90% प्रश्न सुटलेला आहे म्हणताय, 10% प्रश्न राहिलेला आहे. 10% तर हा प्रलंबित आहे, परंतु हा 10% तुम्ही सोडवणार का? हो, 10% प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न तर मी करणार आहे. जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्याचं सुरेश भाऊंनी जे स्वप्न होतं ते तुम्हाला मी खात्रीने सांगते की जिल्हा परिषद पदाच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे राहिलेले उर्वरित प्रश्न हे मी मोठ्या ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.